उद्योगपती प्रवीण भास्कर म्हात्रे यांचे आगमन झाले। पहिल्या फेरीतील तिसरी मॅच इथे सुरू होते। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा। जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक 2021 आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच काटई विरुद्ध बेतोडे। आणि मॅच जेव्हा सुरू होईल जाऊया आपण पहिल्या सत्रामध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील यांच्याकडे। ठीक आहे नितीन, तर लॉर्ड्स प्रमाणे आपण तिसरा सामना खेळतो। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर जर्मन बेतोडे संघाला फलंदाजी आमंत्रित केले। तर महेश पाटील बेतोडे यांच्याकडून बघा पारितोषिक आलेले बेतोडे संघासाठी 3 चौकार 500 रुपये, 3 षटकार 1000 रुपये आणि जेव्हा गोलंदाजीला सांगेल तेव्हा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये पारितोषिक। तर सलामीची जोडी अजय पाटील आणि आपण पाहू शकता यावेळेला प्रथमेश। तर किरण दळवी साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। तर गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन एक चांगला अष्टपैलू खेळाडू जयदुर्गा माता क्रिकेट संघाचा संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर PO1 मधलं षटक हाताळतोय। आमच्या समालोचक कक्षा इनकडून स्ट्राईक केला अजय पाटील। पहिला चेंडू यावेळेला प्रचंड वेग होता पण दिशेवरती नियंत्रण होतं। पंच वाईडची खून करतात, अवांतर धावेने खातं उघडलं जातं यावेळेला जर्मन बेतोडे संघाचं। पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता प्रमोद मडवी आणि स्क्वेअर लेगचे पंच मनोज खंडाकाळे। A1 जोडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। ड्रेस कोड आपण पाहू शकता सेम आहे, व्हाईट ब्ल्यू लाईट कलर। फुल टॉस आहे, अतिशय सुरेख ड्राईव्ह होता पण क्षेत्ररक्षक तिथे रोहित आहे, चूक होणार नाहीये। बिग विकेट अजय पाटील बॅक टू पॅव्हिलियन। पहिला गडी बाद होतोय, ड्राईव्ह केलं होतं यावेळेला हवेमध्ये होता चेंडू आणि कव्हरला आपण बघितलं तर कव्हर पॉइंटला सुरेख झेल पकडला जातोय। कॅप्टन आहे रोहित, चूक करत नाही। बिग विकेट संदीप फुटाणे। या आधीचा चेंडू बघा थोडंसं ऑप्शनच्या बाहेर लाईन मिळालं नव्हतं पण आता मात्र लाईन मिळाल्या। नवीन फरक देतो अष्टपैलू खेळाडू तानाजी पाटील तिसऱ्या क्रमांकावर येतोय। संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर। चेंडू या वेळेला बॅकफुट गेले ते स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला होता, पंच वाईडची खून करतायत। वन तत्वाने भर धाव संख्या 10 फल करते आपण पाहू शकता। या वेळेला 2 धावा आपण पाहू शकता। तर आशीर्वाद पाटील म्हाताडी यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। अजय पाटील म्हाताडी आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। संदीप फुटाणे चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, चूक होणार नाहीये। काय गोलंदाजी करतोय संदीप फुटाणेचं रिएक्शन बघा, विकेट मिळाल्यानंतर हात वरती करतोय। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। तर ज्यांनी बघा आम्हाला मैदान उपलब्ध करून दिले ते भगवान पाटील म्हाताडी साहेबांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक 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 स्वागत।
भगवान दादा पाटील म्हाताडी यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर. तर बघा पहिला चेंडू वाईट विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू वाईट, लगेच पुढच्या चेंडू विकेट, 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या. खूप चांगली गोलंदाजी करतोय नवीन फलंदाज येतो यावेळेला. आपण पाहिले तर धीरज येतोय. धीरज आणि प्रथमेशची जोडी. प्रथमेश बघतोय नॉन स्ट्रायकर कशा प्रकारे विकेट पडत आहे. संदीप फुटाणे हा चेंडू खूप चांगला होता. फ्रंट फुटर आले होते यावेळेला. ड्राईव्ह करत होता चेंडूला. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट फेकला तर काय गोलंदाजी करतोय संदीप फुटाणे. अनुभव भरपूर आहे. त्या अनुभवाची शिदोरीने त्या मात्र गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. यावर्षी काटे संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. संदीप फुटाणे असेल, आपण इथं रोहित असेल, राहुल असेल, भरपूर चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. हा चेंडू यावेळेला आपण मिडऑफच्या डोक्यावरनं खेळून करतोय. पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर. आउटफील्ड पास आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल राजकडून. यावेळेला 3 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. राजीने आपल्या संघाचे मित्र म्हणजे 1 धाव नक्कीच वाचवली आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहू एन्जॉय करू शकता. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित आपण बघतोय दातिवली चषक 2021 हे पर्व. विनीत पाटील चेहऱ्यावरती थोडंसं सुमित हास्य दिसतंय. अंडर 20चे खेळाडू आहेत. तर पुढे त्या गोलंदाजी मार्कवर संदीप. 4 चेंडू. यस, संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रथमच येतोय प्रथमेश पाटील आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. अपील होतंय जोरदार यावेळेला. बघा पंच भातचीत करतायत यावेळेला स्क्वेअर लेगचे आणि मेन पंच. अपील बघा किती जोरदार आहे. राजदीप चौधरीचा अपील बघा किती जोरात होतं आणि सर्व खेळाडू त्याला प्रोत्साहन देतात. याच फलंदाजाचा पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. प्रथमेश बॅक टू पावेल. तिसरी सफलता मिळते संदीप फुटाणेला षटकामध्ये. काय गोलंदाजी करतो. भन्नाट वेग आणि 3 सफलता प्राप्त केल्यात. सुरेख गोलंदाजी. एका मागून एक विकेट पडतायत. नवीन फलंदाज जितिकेश भोईर. चांगली भागीदारी करावी लागणार त्या धीरज आणि आपण तर जितिकेशला 3 गडी बाद. धावसंख्या जर्मन बेताळी संघ प्रथम फलंदाजी करताना 5 धावसंख्या आपण पाहू शकता. टॉस जिंकला जयदुर्गा माता क्रिकेट संघ. काटे संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संदीप फुटाणे बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू बसतील. बेतोडी संघ जरा लक्ष द्या अजय पाटील, अन्यथा तुम्हाला पॅरालाइज केलं जाईल, पेनल्टी दिली जाईल. बघा त्या सूचना आहेत आयोजकांच्या. त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अजय पाटील 9च खेळाडू बसतील, पण 11 खेळाडूंसाठी बसण्याची खुर्च्या आहेत तिथे. फक्त 9 खेळाडू कारण 2 खेळाडू 2 फलंदाज तुमच्यापर्यंत मैदानात गेल्यात बॅटिंग करायला. थोडं जरा सहकार्य करा. जे प्रेक्षक बसले आहेत खेळाडू आपण बघितले तर जे पाठीराखे बसले त्यांना विनंती आहे. संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओप तिकडे मार्क होतो. स्ट्रायकरला जितिकेश भोईर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, पण आता गुणवत्ता पेश करावी लागणार आहे. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. हलक्यात आणि सॉफ्ट हँडने खेळतोय. जेव्हा चेंडू शॉर्ट कव्हर पॉईंटवर रिझनमध्ये जाईल. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता पहिलं षटक फेकलाय. वाजवी षटक फेकलाय. संदीप फुटाणेची जर गोलंदाजी आवडली तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली बघा संदीप फुटाणेने. पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. 3 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. तर पाहिजे दुसरं षटक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतोय पाहिजे. कॅप्टन येतो यावेळेला रोहित येतोय. चला जरा फास्ट घ्या अक्षय, या लवकर क्षेत्ररक्षणासाठी. एक अतिशय चांगला नवोदित गोलंदाज आहे. भरपूर आता अनुभव येत चाललाय अक्षयला देखील. रोहित येतोय. रोहित पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं ठिकाण येतं. P2चं षटक होतं यावेळेला. जितिकेश आहे स्ट्राईकला. जे प्रेक्षक इथे सामना एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहू शकता ही स्पर्धा SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. घर बसल्या आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. रोहित गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. जितिकेश भोईरला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता यावेळेला. पंचकडे पाहिले जाते पंच कोणत्या प्रकारची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात करतो यावेळेला
रोहित पाटील. कारण ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड ऑनला एक क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण अजय पाटीलला पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्रक्षण कव्हर पॉईंटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. मिड ऑफला आपण राजला पाहू शकता. स्विच इट केला यावेळेला. सुरेख टायमिंग. चेंडू जातो यावेळेला आउट ऑफ पार्क. षटकार. चेंडू खूप चांगला होता. बॅटमध्ये चेंडू फेकला होता. यावेळेला अपील होतंय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बॅटकटच्या स्वरूपात एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या हा फलक आपण पाहू शकता. यावेळेला लगेच प्रमोद मडवीने आम्हाला सांगितले की बॅटने चेंडू आपण इथे खेळला होता फलंदाज. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या हा फलक 13 धावा आपण पाहू शकता. 3 गडी बाद 13. पहिल्या षटकात 3 गडी बाद होते. रोहित पुणे गोलंदाजी मार्कस टाकला. धीरज. चेंडू यावेळेला त्यांचा वेध घेतो. फलंदाज बाद. धीरज बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज येतोय कौस्तुभ पाटील. पण आता कौस्तुभ कशा प्रकारे फलंदाजी करतोय. रोहितला देखील एक सफलता मिळते. कौस्तुभ जरा लवकर जा. विकेट आता रेग्युलर इंटरेस्ट मध्ये जात आहेत. चांगली गोलंदाजी करतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ. काटे संघ टॉस जिंकला. रोहित पाटील यांनी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि तो योग्य निर्णय ठरतोय. खास करून पहिल्या षटकात मी कौतुक करेल संदीप फुटाणे काय गोलंदाजी केली. 3 गडी बाद केले. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी संदीप फुटाण्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. स्ट्रायकला कौस्तुभ येतो. नोस्टिकला जितेकेश एक षटकार मारलाय त्याने. रोहित राईट आर्म ओर तिकडनं मारत होतो. स्ट्रायकला कौस्तुभ. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा तर पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. LBW.
नवीन फलंदाज येतो यावेळेला सौरभ पाडेल. ज्या पावलाने गेले त्याच पावलाने रिटर्न आलेत. आपण त्या कौस्तुभ 4 फलंदाज मनोज आम्हाला माहिती देतात की 4 फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. रोहित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. सौरभला आपण पाहू शकता बघा आल्या शफल झाले होते पण सुरेख झेल घेतला तो या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतो. रोहितसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. पहिल्या षटकात संदीप फुटाणे 3 गडी बाद केले आणि या षटकात आपण इथं रोहित पाटीलने 7 धावा देऊन 3 सफलता प्राप्त केल्या म्हणजे हॅट्रिक पूर्ण केली. काय गोलंदाजी करतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ. अप्रतिम गोलंदाजी. पुणे तर दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी संदीप फुटाणे येतोय. एक उंच पुरासा खेळाडू हाईटचा पुरेपूर फायदा घेतो हा गोलंदाज. आपण बघितलं तर गोलंदाजी करताना संदेश पाटील येतो सर्वात अनुभवी खेळाडू. नेहमी सलामीला येणारा खेळाडू आज मात्र आपण बघितलं तर 8व्या क्रमांकावर आलाय. गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर 6 गडी बाद झाले. 6 गडी बाद 13. काय गोलंदाजी करतोय काटाई संघ. संदीप फुटाणे पुण्यात दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. P1 P2 संपलंय. क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. राजदीप चौधरी आपण पाहू शकता यष्टरक्षकच्या भूमिकेत आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक क्षेत्रक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्रक्षण आपण कव्हर्सला पाहू शकता. एक लॉंग ऑफला, एक कव्हर पॉईंट 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता अक्षयला. संदीप फुटाणे पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आमच्या साम्राज्य कक्षा इनकडून स्ट्राईक केला जितिकेश भोईर. चेंडू ड्राईव्ह करायचा होता यावेळेला शरीरापासून थोडासा दूर ठेवला. पंच वाईट चिखून करतायत. चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 14 धावा. 3 चेंडू वाईट फेकले आतापर्यंत या 14 धावांमध्ये. गोलंदाजी चांगली तर पण दिशेवरती थोडंसं नियंत्रण ठेवायला लागणार आहे. संदीप फुटाणे पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून पट्टम ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू पुण्याचा ऑन साईडला खेळायचा होता. डायरेक्ट हिटची संधी होती यावेळेला. रोहित पाटील आले आहेत त्यांनी सांगितलं होतं डायरेक्ट हिट कर म्हणून. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 15 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 15 धावा आल्या आहेत. 6 गडी बाद झाल्या आहेत. सेकंडला सर्वात अनुभवी फलंदाज जनवन पेतोडी संघाचा कित्येक वर्ष जणूकरी या खेळाडूने सेवा केली आहे. या संघाची गावाची पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. संघ थोडा बॅकफुटवर आहे. इथून चांगली फलंदाजी केली संदेश आणि आपण जितिकेशनी तर 50+ धावा होऊ शकतायत. गोलंदाजी चांगली आहे. सौरभ आहे आपण तर रेवन देखील आहे. तानाजी पाटील सारखा एक वेगवान गोलंदाज जितिकेश आहे. ही गोलंदाजी चांगली पण त्यासाठी धावा तुम्हाला कराव्या लागणार आहेत फलंदाजांना गोलंदाजासाठी. संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला संदेश. हा चेंडू सॉफ्ट हँडने आपण खेळतोय. सन्मान देतोय यावेळेला. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यावेळेला बॅकवर्ड पॉईंटला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट टर्बांवरनं चेंडूला फीड करतोय. 1 धाव पूर्ण करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. त्यानंतर सामना असणारे अगासन विपक्ष खार्डी. चेंडू ऑन साईडला हुक केलाय. चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय झेल पकडला जातोय बघा. फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडतोय कारण अमितचं आम्ही फलंदाजी देखील पाहिली. खूप चांगली फलंदाजी केली होती अध्यक्ष चषकमध्ये. संदीप फुटाणेला अजून एक विकेट मिळतं. नवीन फलंदाज जय भोईर 9व्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. 7 गडी बाद. धाव संख्या फक्त आणि फक्त 16 धावा आपण पाहू शकता. काय गोलंदाजी करतोय काटे संघ. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. जय भोईर येतोय. संदेश स्ट्रायकेनला. संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर
वैयक्तिक दुसरं संघाचा तिसरं गुण आहे आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय आणि विकेट देखील मिळवतोय. पहिल्या षटकात 3 गडी बाद केले तर दुसऱ्या स्पेलमध्ये विकेट मिळतो, 1 विकेट मिळतो, म्हणजे 4 गडी बाद केलेत. सुधाकर मात्र दातिवली साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. फुलटॉस आहे ऑन साईडला मनगडच्या सायने वळवलंय, चेंडू जातोय लॉंग लेट रिजन कडे, जोपर्यंत क्षेत्रक्षेत्र जातोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला 18 धावा आपण पाहू शकता. तर संदेशकडे गुणवत्ता आपण ताकद आहे, क्षमता आहे. जर संदेश इथून आपण त्या खेळपट्टीवर राहिला शेवटपर्यंत तर 50+ धावा करू शकतोय. तर यानंतर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी या षटकानंतर. सुधाकर म्हात्रे साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. सुधाकर म्हात्रे दातिवली. हा चेंडू यावेळेला हवेत आहे. फलंदाज बाद, 5वा फलंदाज बाद केला. टाळ्या होऊन देते संदीप फुटाणेसाठी. काय गोलंदाजी करतोय बघा. पहिल्या स्पेलमध्ये 3 गडी बाद, दुसऱ्या स्पेलमध्ये 2 गडी बाद करतोय. थँक्यू डीजे. एकच माऊली, एकविरा माऊली. तर हरिदास सेलार यांना विनंती करतो या व्यासपीठावर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. एक चेंडू बाकी आहे. पाहिजे 6 गडी बाद करण्याचा विक्रम मिळवतो का पाहायचं, विक्रम प्राप्त करतो का पाहायचं आहे. तर संदीप फुटाण्याच्या नावावर 5 चेंडूमध्ये आपण ते 5 गडी देखील बाद करण्याचा विक्रम आहे स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषकामध्ये. स्ट्रायकिंगला सचिन. हा चेंडू ह्या वेळेला पण सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू तो पॉईंट रिझन मधनं क्षेत्रक्षक डीप मधनं येतोय. पाहिजे आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार जातोय का यावेळेला. यश मिळतोय चेंडू अडवण्यात. 3 धावा देखील सचिनला इथं मिळत आहेत. 3 धावा मिळतात बेतोडी संघाला. बेतोडी संघाची धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या वेळेला 21 धावा. बघा पंचांचा इशारा काय येतो आम्हाला जरा कळवा. चौकार येतोय. बघा स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण लगेच भावेश जरा लवकर कॉल करा. तर जाऊया आपण व्यासपीठाकडे. तर विकास मडवी दातिवली यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. विकास मडवी दातिवली यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. विकास मडवी दातिवली यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तसेच दुसरे सत्कार मूर्ती आहेत आमचे प्रकाश पाटील दातिवली यांचा सत्कार करतील अंकुश म्हात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश पाटील दातिवली यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. अंकुश म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश पाटील दातिवली यांचा सत्कार करतील अंकुश म्हात्रे त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. अजोकांच्या माध्यमातून तुळस देखील दिले जाते. कारण तुळस आपल्या अंगणात आपण लावायचं आणि रोज सकाळी तिला आपण नमस्कार करायचा आहे, पाणी घालायचं आहे. काळूराम मुंडे अगासन यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मी दत्तात्रय म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांच्या यथोचित सन्मान करायचा आहे. काळूराम मुंडे अगासन दत्तात्रय म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करत जाऊया मॅचच्या दिशेने. तर अक्षय येतं गोलंदाजी मार्कवर. अक्षय पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. एक अतिशय चांगला गोलंदाज. सेकंडला जय भोईर डावखुरा फलंदाज. गडी बाद झाल्यात तब्बल विचार केला तर 22 धावसंख्येवरती गडी बाद झाल्यात. 8 गडी बाद झाल्यात. सेकंडला जोडी मैदानात आपण पाहू शकता. अनुज कंडागळ्यांना देखील थोडीशी कसरत करावी लागते. आता भरपूर अंतर त्यांना धावत कापावं लागतंय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आहेत. सेकंडला जय भोईर. अक्षय गोलंदाजी मार्कवर.
आमच्या समालोचक कक्षा एंड कडून अच्छा सुरेख ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याला बीट करून चेंडू जातो यावेळेला दंडन करत सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. जय सारखा फलंदाज तुमच्याकडे आहे, एक डावखुरा चांगला फलंदाज बघा, फुटवर्कचा किती वापर दाखला, खूप चांगला ऑफड्राय बघायला मिळाला त्याच्या माध्यमातून. धावसंख्या 26. पुढे अक्षय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतो. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, वेग भरपूर होता आणि लवकर शॉट सिलेक्शन करतोय. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहू शकता. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय राईट राऊंड तिकडे मारा करतो. सचिन काहीतरी बातचीत करतो यावेळेला. सचिन पाडेल चेंडू वेल लेफ्ट केला यावेळेला सोडून देतोय. पंच वाईड चिकून करतायत. अव्वांत धाब्याने भर. धाव संख्या 10 पर कधी 27 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून या 10 चेंडू मध्ये जर 15 ते 16 धावा आल्या तर चांगली फाईट बॅक करू शकतोय. बेतोडे संघाकडे देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. अक्षय राईट राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला जय भोई. चेंडू फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला यावेळेला 2 क्षेत्राच्या गॅप मधनं आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमा पार चौकार. तर डावखुरे फलंदाज जेव्हा कॉफी बुक स्टाईलने आपण कव्हर ड्राईव्ह मारतात तेव्हा बघायला मजा येते. नजाकत असते, टायमिंग असते त्या फटक्यामध्ये आणि तीच टायमिंग आणि नजाकत दाखवतो जय भोईर. गोलंदाजी मार्कवर चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू खूप उंच गेलाय. राज पाटील चूक होणार नाही. फलंदाज बाद. बिग विकेट. जय भोईर बॅक टू पॅव्हिलियन. कुणाल पाटील म्हातारडी, अजय पाटील म्हातारडी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर शेवटची जोडी कॅप्टन येतोय यावेळेला. रेवन येतोय. मग कॅप्टन आपण इथं शेवटच्या क्रमांकावर येतोय. म्हणजे फलंदाजी किती खोलवर आहे. पण त्या फलंदाजांनी मात्र निराश केलंय आपल्या पाठीराख्यांना, आपल्या ग्रामस्थांना. जुने 8 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र विचार जर केला तर मनोज या 8 चेंडूमध्ये 8 धावा जरी नाही निघले पण विकेट मात्र आपण शाबूत ठेवायचे. अलाउड होता कामा नाहीये. 31 धावा झाल्या आहेत. पैसा अक्षयचा प्रयत्न असणार आहे इथून मात्र विकेट मिळवायचा आणि ही पारी संपवायची. अक्षय गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. सचिन राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो लॉंगॉनला. मिसफील्ड झाली आहे. एकच धाव. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 32 धावा आपण पाहू शकता. 32 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईक केला फलंदाज कॅप्टन रेवन तांडेल. 32 धावा 9 गडी बाद. अक्षय चेंडू भाटने पंपूल करतो यावेळेला. चेंडू कार्पेटच्या मध्ये मेस्पीड 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये चेंडू सीमा पार. लकी चौकार. लोडा नाही पण दुसरे बिल्डर भरपूर आहेत. भरपूर आपण बघितलं तर येतानाच आपल्याला एक भरपूर मोठं नाव दिसलं. मॅरेथॉन बिल्डर. तो संख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. 36 धावा. शेवटचं शतक प्रगतीपथावर आहे. पश्चात अंतिम षटक कोण घेऊन येते यावेळेला. टॉस साठी यायचंय. अगसन आणि खार्डी संघ टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत. अनिकेत निगुकर वेगवान आपण येतोय गोलंदाज आणि तेवढाच चांगला फलंदाज. खार्डी संघ बघितला काल देखील अरे 11 खार्डी संघ 40+ मध्ये आपण पाहिला. अनिकेत स्वागत आहे आपलं देखील. खूप चांगला क्रिकेटर, तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. सदीप 36. करण येतोय. करण पाटील
सायकलला फलंदाज सचिन, शेवटची जोडी मैदानात आहे. ड्राईव्ह केलं, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. राज पाटील बघा किती चांगलं कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण दाखवतोय. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 37 धावा. रोहित नाईकला आपण पाहू शकता, जबाबदारी भरपूर मोठी त्यांच्याकडे, त्यांच्या खांद्यावर देखील. कारण अजून म्हटलं तर प्रत्येकाचा मोलाचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. कारण राईट राऊंड तिकडे मार्ग होतो शाकला रेवन. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. यावेळेला बॅक पॉईंट मध्ये शॉर्ट टर्नमॅनवर राहुल येतोय, चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिनिटे, एकने धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 38 धावा आपण पाहू शकता. करण चेंडू लॉफ केला, यावेळेला चेंडू जातो, यावेळेला लॉंग सीमारच्या पार षटकार. नितीन उपयुक्त आपण बोलले तर षटकार येतोय. मोक्याच्या शनी हा ठोका मारलाय. कारण का इथून जर अजून एकाच षटकाराला तर 50 धावा होऊ शकतात. बघा प्रोत्साहन भरपूर येतोय सचिनला, तेवढी ताकद आहे त्याच्या मनगटात. करण गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क करतोय. चला अगदी सगळे संघाने टॉस साठी या. इनिंग ब्रेकच्या आधी मी यायचंय. हा चेंडू लॉक केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्र गॅप पाडना, 1 बाउंड, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. मध्ये आपण 10 धावा आल्या आहेत. चला अगाचा संघनायक या टॉस साठी नेल्सन टिनू आपल्या संघनायकाला पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू बाकी, 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. करणचं षटक थोडंसं महागडं ठरतंय. सचिनने आक्रमणच केलं, यावेळेला हल्ला केलाय. करण राईट राऊंड तिकडे मार्क होतो, स्ट्राईकला सचिन पाडेल. फुल टॉस आहे, व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू कार्पेटमध्ये मिड विकेटला अजय पाटील आलाय. 20 स्पीड झाले, 2 धावा पूर्ण होतात का पाहायचंय. 2 धावा पूर्ण झाल्या, धाव फलकावरती धावा लागतात. 50 कंप्लीट, 50 धावा. टाळ्या होऊन देते या संघासाठी जरा. 50 धावा केल्या आहेत. एक वेळा असं वाटतं की 40+ धावा होणार नाहीयेत, पण सचिनचं मी कौतुक करेल. शेवटच्या क्षणी काय फलंदाजी करतोय बघा. दबावाखाली फलंदाजी खूप चांगली करतोय, दबाव झुगारून फलंदाजी करतोय. अंतिम चेंडू या इनिंग मधला. शेवटच्या जोडीने खूप चांगला संघर्ष केलाय. सचिनने खूप चांगला संघर्ष करतोय. करण हा चेंडू बॅक फुट जाऊन स्लॅश करतोय, यावेळेला चेंडू जातोय, यावेळेला सीमा पार, चौकार. पंचावन्न धावांची गरज आहे. या षटकाचा विचार केला तर आपण करणने धावा दिल्या तब्बल 18 धावा दिल्या. तर जाऊया व्यासपीठाकडे. 3 सत्कार बाकी आहेत. हेमंत नाईक दातिवली यांचा सत्कार करतील. रणदीप मडवी यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा. हेमंत नाईक यांचा रणदीप मडवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा. हेमंत नाईक दातिवली. हेमंत नाईक दातिवली यांचा सत्कार करतील. रणदीप मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जात आहे. सत्कार केला जातो यावेळेला. विशाल चौधरी काटई यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. विशाल चौधरी काटई यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. सोपान म्हात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित त्यांचा सन्मान करायचा आहे. विशाल चौधरींचा तर प्रकाश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. आपण एक अजूनही सत्कार बाकी आहे. सुधाकर म्हात्रे दातिवली यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. विकास मडवी साहेबांना मी विनंती करतोय
आपण ते सत्कार करायचा आहे. सुधाकर म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. विकास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. विकास मडवी सॉरी. तर सोपान म्हात्रे यांच्याकडून आपण ते महेश पाटील यांच्याकडून पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिले तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर टॉस करायचा आहे. मिडन ओव्हर साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर चला टॉस. प्रकाश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा टॉस बॉक्स मध्ये. तर अनिकेत बेस्ट ऑफ लक. नेल्सन बेस्ट ऑफ लक. अनिकेत बेस्ट ऑफ लक. सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केला जाण्यानंतर टॉसचा झाडाला जर चेंडू लागला तर षटकार असणार आहे. टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. आगासन विपक्ष गावदेवी खराडी. टॉस जिंकलाय नेल्सन. टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण कराल तर विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखाल. 60-65. 60 ते 65 असे कोणते गोलंदाजी की आज त्यांनी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही विपक्ष संघाला कमीत कमी धावामध्ये रोखाल. तेजू आहे, विराज आहे, नागराज आहे. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील. पूर्णपणे भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. आयोजक खूप छान आहे आणि विशाल दादांनी एंट्री दिल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन. धन्यवाद. तर अनिकेत टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला असता काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग आली. आता बॅटिंग करताना आपण विपक्ष संघासमोर किती धावांचे लक्ष ठेवाल. 50 ते 60. 50 ते 60. आज आपण विचार केला तर असे कोणते फलंदाजी त्यांनी चांगली फलंदाजी केली तुम्ही 50 ते 60 धावा करू शकता. आहे सूरज आहे, प्रल्हाद आहे, विशाल आहे. तर या आयोजनाबद्दल तू काय सांगशील. आयोजन तर खूपच सुंदर आहे, नो डाऊट याच्याबद्दल. तर बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकलाय. आपण येतोय अगस्त संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जे सज्ज आहेत नितीन काळे. धन्यवाद बाळू. संघ जोरात नक्कीच अडचणीत होता पहिल्या सत्रामध्ये. जयनमान बेतवडे ए संघ मग तिथून डाव सावरलाय. शेवटच्या जोडीने आपण पाहिलं तर खास करून सचिनने खूप चांगली फलंदाजी केली. 2 चौकार 1 षटकार 7 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी साकारली. आणि आता मात्र फायटिंग स्कोर इथे उभा केलाय. मात्र राहुल चौधरी सलामी देतात आणि संदीप फुटाणे देसाई अध्यक्ष चषकमध्ये 3रा क्रमांकाचा मानकरी ठरला होता. काटाई संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला जयहनुमान बेतवडे संघ सोनारपाडा चषकचा चॅम्पियन. त्यामुळे चांगलं बॅटल आता रंगेल. 55 धावांमध्ये फाईट करू शकतं. पहिला चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू घेऊन करताय. क्षेत्ररक्षण टीम मध्ये प्रथमेश खूप वेगाने आले. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. 55चं टार्गेट आहे. तानाजी पाटील आलेत. भगवा चषक मधलं दुसरं मिडन षटक फेकलं होतं तानाजी पाटीलने. तोच गोलंदाज तानाजी 41 धावांची खेळी सुद्धा साकारली. मेडन ओव्हर त्याच प्रकारची आता गोलंदाजी करावी लागेल. आणि संदीप फुटाणे जो खेळ देसाई अध्यक्ष चषक मध्ये केला होता तो त्याला इथे करावा लागेल. लक्ष 55 धावांचं आहे. 5 विकेट हॉल सुद्धा घेतलेत. संदीपने 5 गडी सुद्धा बाद केलेत. रोहित पाटीलने हॅट्रिक सुद्धा या स्पर्धेतील पहिली पूर्ण केली आहे. तरी 54 धावा झाल्या आहेत. 55चं टार्गेट आहे. तानाजी राईट ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू होता व्यवस्थित काय तर करू शकला नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू घेऊन करते. आउटफील्ड फास्ट आहे. जितिकेश खूप वेगाने आलेत. 2 धावा पूर्ण आल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि जितिकेशने नक्कीच आपल्या टीमसाठी 1 धाव इथे वाचवली. 3 धावा इथे धावून घेत आहेत. राहुल चौधरी 1 धावेने खातं उघडलं होतं. संदीप फुटाणे 3 धावेने खातं उघडतोय. 55चं टार्गेट आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 11.00च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. या क्रीडांगणात बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर चांगला खेळ झालाय काटाई संघाचा. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत पहिला क्रमांक सुद्धा 2 वेळा पटकावलाय काटाई संघाने. त्यामुळे अभ्यास जरूर असेल या खेळपट्टीचा या क्रीडांगणाचा की कशा पद्धतीने या मैदानात खेळ करायचा आहे. तो खेळ इथे त्यांना करावा लागेल. तानाजी गोलंदाजी मार्कवर. बॅटची कडा लागते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. शॉर्ट थर्डमॅन मधनं क्षेत्ररक्षण खूप वेगाने येत आहेत. धीरज भोईर आहेत.
धीरज भोईर, जय भोईर दोन बंधू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅनला कसूब आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला शॉर्ट पॉइंटला सचिन आहेत, ज्याने खूप चांगली इनिंग खेळले संघ अडचणीत असताना. तानाजी इथे करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीये बघा. पॉवर पिचचं षटक आहे. पॉवर पिचच्या षटकात आपण विचार केला तर दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. सचिन पॉइंट वरनं शॉर्ट स्क्वेअर लेगला येत आहेत आणि सौरभ तिथे जात आहेत पॉइंटला. आणि पॉइंटची भूमिका खूप महत्वाची असते. इनसाइड आउटच्या माध्यमातून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. चौकार. प्रमोद बडवे आणि मनोज खंडागळे पंचांच्या भूमिकेत आहेत. दोन चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. 40+ दातिवली 4 चॅम्पियनशिप आतापर्यंत त्यांनी पटकावले आहेत 40+च्या माध्यमातून. काल सुद्धा निगूच्या स्पर्धेत सुद्धा स्पर्धा जिंकली आहे. 8 धावा झाल्या आहेत. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडासा केला जातोय. चौकार आल्यानंतर थोडासा बदल करावा लागतो. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे गोलंदाज थोडंसं प्रेशर जरूर असतं. कारण पॉवर प्लेचं षटक असं आहे की त्या षटकामध्ये दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. तानाजी गोलंदाजी मार्कवर पुन्हा शफल झाले होते आणि जेव्हा जेव्हा शफल झालेत राहुल ऑफस्टमच्या बाहेर तेव्हा तेव्हा तानाजीने योग्य ठिकाणी चेंडू पिचिंग केले. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि काटे संघाची धावसंख्या ती बिनबाद 8. पॉवर प्लेच्या षटकात 8 धावा आल्या. 47 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 63 धावा कुठल्या होत्या निजेश संघामध्ये 64 धावा करून दिल्या नाही. जिथून निलेश 11 नांदिवली संघाला आणि निजेश संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय. चला करण जरा लवकर जायचे. चोवीस चेंडू आणि 47 धावांची अजूनही गरज आहे. जास्त वेळ नका घेऊ बेतवडे संघ. सामना लगेच सुरू करायचा आहे आपण. सप्रा मैदान म्हणून प्रसिद्ध मैदान आहे. बऱ्याच स्पर्धा या क्रीडांगणात तुम्ही पाहायला मिळतात. काल माटाडी संघाच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धा आयोजित केली होती. दातिवली संघाने ती स्पर्धा जिंकली. स्वर्गीय अमित पाटील स्मृती चषक ती स्पर्धा झाली होती वडवली येते. ती स्पर्धा नक्कीच त्यांनी जिंकली होती. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतात. 3 खेळाडू आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर असतील. 8 धावा झाल्यात. 55चं टार्गेट आहे. 11ची सरासरी हवी होती. आता मात्र ती थोडीशी वाढली आहे. विकेट एकही गेल्याने ही जमेची बाजू असेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघासाठी. धीरज भोईरला प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भरत म्हात्रे यांच्याकडनं धीरज भोईरला प्रत्येक झेलला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच त्याच्या मामाकडून हे पारितोषिक आहे. ते एक धाव इथे जरूर मिळाले सँडीला, संदीप फुटाणेला. 9 धावा झाल्या. 46 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडू आणि 46 धावा. गोलंदाज जितिकेश भोईर. काल पद्माकर भोईर यांना सुद्धा आम्ही पाहिलं 40+. एकता देसाई या संघामध्ये. इथे मात्र चेंडूने पडल्यानंतर जास्त बाउन्स घेतला. पंच वाईट चिकून करतायत. एक धाव इथे जरूर मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली.
10 धावा झाल्यात. मंडप डेकोरेशन वाले कुठे असेल तर यायचे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. कारण खूप वेगाने येत आहेत. सिंगल इथे मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातोय. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात 11. 55चं टार्गेट आहे म्हणजे 44 अजूनही करायचे. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. मात्र पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात मोठे फटके यायला हवे. काटे टीमच्या माध्यमातून जर 55 धावांचा पाठलाग जर करायचंय, सुरुवात चांगली करायला हवी. सुरुवात जर संत झाली तर नंतर प्रेशर येऊ शकतो येणाऱ्या फलंदाजांवरती. जर्मन निजेश संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय 2 सामने जिंकून. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. मिडॉनवर क्षेत्ररक्षक येत आहेत अजय. आता तोपर्यंत वाईडिश लॉंगॉनला एकच धाव मिळेल. सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीये. त्याचं कारण चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते जर्मन बेतवडे ए संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 12. 43 धावांची अजूनही गरज आहे. जितिकेश भोईर चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र बॅटचा फेस खोलावा लागेल. राहुल चौधरीला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील कारण मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. पुन्हा हेज लागते. चेंडू ट्रावलतोय. शॉट फाईन लेगला. सौरभ आहे तिथे त्यामुळे सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 13 धावा होत आहेत. 42 धावांची अजूनही गरज आहे. पॉवर प्ले मधले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. प्रयत्न करतायत मात्र प्रयत्नानं यश मिळत नाहीये. मोठे फटके मारावे लागतील कारण लक्ष 55 धावांचं आहे. ज्या धावा सचिनने कुठल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये त्या धावा अडचणीत येऊ शकतात. इथे मात्र चेंडू खेळून करतोय. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक संदेश खूप वेगाने आलेत. प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 17. 55चं टार्गेट आहे. 17 झाले आहेत. संदेश खूप वेगाने आले होते. प्रयत्नही त्यांनी खूप चांगले केले मात्र प्रयत्नाने यश त्यांच्या मिळत नाहीये. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. 2 षटकांचा खेळ संपला आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 17 धावा खर्च केल्या जर्मन बेतवडे संघाने. आणि आता समीकरण या मॅच मध्ये येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. बेतवडे धन्यवाद डीजे. तर बेतवडे संघाने कुठेतरी शेवटच्या 2 षटकात 32 धावा कुठल्या आहेत. आता त्याच धावा इथे कराव्या लागतील येणाऱ्या 18 बॉलमध्ये 38. कारण पॉवर प्लेच्या 2 षटकात जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाने फक्त 17 धावा कुठल्या आहेत. सुरुवात चांगली गेली होती. रोहितने एक विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावरती नोंदवली. संदीप फुटाणेने 5 विकेट हॉल सुद्धा इथे केले. 5 गडी त्यानेही बाद केलेत. आता सचिनने चांगली इनिंग इथे साकारली 22 धावांची. त्या धावा उपयोगी पडू शकतात. मग अजूनही या मॅच मध्ये भरपूर काही उरलंय कारण की 18 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. माटाडी दातिवली बेतवडे आगासन कोणी ग्रामस्थ पाहुणे असेल त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत तानाजी पाटील. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये काय क्षेत्ररक्षण सुरू आहे आपण पाहिलं जरा. 3 खेळाडू आले होते बॅकिंगला. करण चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 18. 17 चेंडू आणि 37 धावांची गरज. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील. मेहनत करावी लागेल काटेही संघाला. विजय सहजा तुम्हाला मिळत नाही. त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते आणि ती आता मेहनत करावी लागेल संदीप फुटाणे आणि राहुल चौधरीला. खरं तर चेंडू शिल्लक आहेत 17. धावा करायच्या 37 म्हणजे चेंडू पासून 20 धावा अजूनही जास्त आहेत. आणि इथून तालाजीचं षटक संपलं तर त्याचं 2 षटकांचं स्पेल इथे समाप्त होईल आणि त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज बेतवडे संघाला वापरावे लागतील.
तानाजी गोलंदाजी मार्कवर. 17 चेंडू 37 धावांची अजूनही गरज आहे. नेट टू नेट फाईट आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. मात्र चेंडू एस्टेना लागतोय मात्र बेल्स पडत नाहीये. IPL ला सुद्धा बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं, विश्वचषक मध्ये सुद्धा हे चित्र तुम्ही पाहिलं. डेव्हिड वॉर्नर बाद झाले होते, एस्टेना चेंडू लागला होता मात्र बेल्स पडली नव्हती. इथे तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. संदीप फुटाणे जरूर बचावलेत आणि ते इथून बघायचं कशा पद्धतीने ते खेळ करतायत. 16 चेंडू आणि 37 धावा. क्षमता आहे संदीप फुटाणे मध्ये मात्र इथे टायमिंग व्यवस्थित झालंय का? चेंडू मिड विकेट सीमा पार षटकार. फुटाणीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. 24 धावा झाल्यात. 31 अजूनही करायचे आहेत. 15 चेंडू आणि 31 धावा. तानाजीवरती हल्ला चढवलाय. अजून एक चांगला फटका. आता मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. प्रमोद मडबे यांचा इशारा देतोय. हा चौकार. धावा झाल्यात त्या 28. 16 चेंडू मध्ये 28 बनवलेत. 14 चेंडू मध्ये 27 अजूनही करायचे आहेत. येणाऱ्या बॉल मध्ये येणारे 14 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ संपला. 28 धावा जरूर झाल्यात काटाई संघाच्या. अजूनही 14 चेंडू मध्ये 27 करायचे आहेत. अशक्य काही नाहीये क्रिकेट या खेळामध्ये. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आणि तो प्रयत्न संदीप फुटाण्यांच्या माध्यमातून सुरू आहे. बराच वेळ संदीप फुटाणे यांनी आपला संयम पाळला. आता आक्रमक फलंदाजी करतायत. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बघा किती खाली राहिलाय. डॉट बॉल. भरपूर कमी उंचीचा हा चेंडू होता. सर रेस्ट्रिक्शन संदेश पाडे यांच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. आणि आता समीकरण आहे 13 चेंडू आणि 27 धावा. 28 झाल्या. 27 अजूनही करायचे आहेत. त्यानंतर पाणी लगेच घेऊन जायचं मैदानात. लो फुलटॉस चेंडू होता. वाईड स्लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण इथे चूक केली. धीरजने चेंडूवर यायला होतं मात्र क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू वन बाउंस सीमा पार. चौकार. मात्र दातिवली यांना विनंती या व्यासपीठावरती आणि बेतोड्याचे सूरज पाटील यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. पण इथे चूक दाखवली आहे क्षेत्ररक्षक धीरज भोईरने. ज्यावेळी तुम्ही सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करता त्यावेळी तुम्हाला स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. आणि धीरजने जर स्टार्ट घेतलेला असता तर झेलही झाला असता. आता जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. तब्बल 15 धावा तानाजीने खर्च केल्यात या षटकामध्ये. आता समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. एका बाजूला धावा वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, दुसऱ्या बाजूला धावा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी सामना कुठेही झुकू शकतो. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्ही पाहतायत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचे. जास्त वेळ नका घेऊ. बेतोडे संघ थोडंसं स्पीडअप करा. आणि क्षेत्ररक्षक मध्ये जर डीप मध्ये संदेश वगैरे असते तर झेल कदाचित झाला असता.
आता संदेश एस्ट्रेच्या भूमिकेत आहेत आणि नवीन खेळाडू मात्र सीमारेषेवर आहेत, त्यामुळे चुका होऊ शकतात. मात्र 12 चेंडूमध्ये अजूनही 23 करायचे आहेत. इथूनही काही बिघडलं नाहीये. सौरभने इथून चांगली गोलंदाजी केली तर मॅचला कलाटणी मिळू शकते. मागच्या वर्षी राहुल पाटील चषकमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती सौरभने वाडेकर संघाच्या विरुद्ध. तशीच काहीतरी गोलंदाजी सौरभला इथे करावी लागेल या मॅचमध्ये. मात्र सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाची स्ट्राईक एंडला राहुल चौधरी. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. करण आहेत. करण चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. व्हाईट जर्सी तुम्हाला पाहायला मिळते, ज्या प्रकारे तुम्ही लेदर बॉलला पाहत असता. कस्तुबानी, करण असतील, राहुल चौधरी असतील, खास करून आपण व्हाईट जर्सी आपण पाहिलं तर लेदर बॉलला आपण पाहत असतो भरपूर वेळा. 11 चेंडू अजूनही 22 धावांची गरज आहे. तेहतीस धावा झाल्यात. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला संदीप फुटाणे उर्फ सँडी. आणि इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय संदीप फुटाणेच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. तर षटकार आलाय संदीप फुटाणेच्या बॅटमधून. धावा वेगाने पुढे सरकतात. 39 धावा झाल्यात. 10 चेंडूमध्ये अजून 16 धावांची गरज आणि संदीप फुटाणे वैयक्तिक 29 धावांवरती खेळतोय. पहिल्या इनिंगमध्ये 5 गडी सुद्धा त्याने बाद केले, 2 षटकं फेकली आहेत आणि फलंदाजी करताना 29 धावा सुद्धा कुठल्या आहेत. 10 चेंडू 16 धावांची अजून गरज आहे. संदीप फुटाणे मात्र एकतर्फी झुंज देतोय या मॅच मध्ये. एकतर्फी किल्ला लढवतोय कारण गोलंदाजी सुद्धा त्यांनी चांगली केली आहे. याचमुळे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याच वेळा जितू निलेश 11 डोंबिवली संघामध्ये सुद्धा आपण त्याला पाहता खुल्या गटातनं. याच मैदानात स्पर्धा जिंकली. इथे मात्र क्लीन बोल्ड, षटकाराचं उत्तर क्लीन बोल्डने दिले गोलंदाज सौरभने आणि पहिला धक्का लागलाय तो जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाला. एकोणतीस धावांची खेळी ते समाप्त झाली. 5 गडी सुद्धा बाद केलेत आणि आता 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज रोहित पाटील ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून येणारे 3 चेंडू चांगले फेकले सौरभने, त्या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो जयहनुमान बेतवडे संघ. आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे झुकेल काटई संघाच्या बाजूला. फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्र निवडलंय मिड विकेट. संदेश आता मात्र दोन्ही खेळाडू एकाच एंडला. आणि काय घडलंय मैदानामध्ये, तर फलंदाजी ते बाद होते. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती राहुलला, कारण रोहितने कॉल दिला होता दुसऱ्या धावाचा. नाही तर मात्र सलामीची जोडी बॅक टू द पॅव्हेलियन.
मधून येणारा हा चौकार. भरपूर फॉर्म मध्ये, त्यामुळे त्यांनी विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका नव्हता तिथे बनवला रोहित पाटीलने आणि चेंडू मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. तर 6 चेंडू आता 5 धावांची गरज. चला सामना लगेच सुरू करायचा. पंचांना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. काय फटका होता रोहित पाटीलचा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून उडवला चेंडूला आउट ऑफ द पार्क. 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 धावा सुद्धा चालू शकतात काटेरी संघाला. पहिल्या सत्रात वेतवडे संघाचे 9 गडी बाद झालेत. केतन पाटीलने कारनामा केला होता केसर ट्रॉफी मध्ये निजे संघाच्या. इथे अजय करतील का. आता 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित वैयक्तिक 11 धावांवरती घेतोय. 3 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. अजय पाटील येत आहेत. 6 चेंडू आणि 5 धावा. इथे मध्ये करणच्या बॅट मधून फटका चांगला आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये संदेश एकच धाव इथे मिळेल. पाच चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज आहे. अजय गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू होता आणि मॅच जवळजवळ फिनिश केली रोहित पाटीलने आणि विजयाचं अकाउंट ओपन केलं या स्पर्धेमध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी संघाने. काटेरी संघ अभिनंदन, हार्ड लक. बेतवडे संघाने तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. मनोज कुठे असतील ते यायचे जरा दातिवलीचे. मनोज स्कोरर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरलाय 5 विकेट हॉल आणि त्यानंतर 29 धावांची खेळी साकारणारा संदीप फुटाणे उर्फ सँडी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर सुधाकर म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. संदीप यायचे मॅन ऑफ द मॅच. सुधाकर म्हात्रे यांच्या शुभास्ते पण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया सँडीला. संदीप फुटाणे ज्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असतो. 29 धावांची खेळ केली आणि 5 गडी सुद्धा बाद केलेत. 5 विकेट हॉल. पुढच्या मॅचची नाणेफेकी झाली. आगासन संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम